आणि यासाठी मी मॅडमचे कोटी कोटी धन्यवाद करते. अशा एक पेशंट होत्या ज्यांना खूप शंका होत्या. गुगलवरचंही वाचन भरपूर झालेलं होतं. व्हॉट्सअप मेसेजेस वगैरे त्या त्यांच्या आजारावरती ट्राय करत होत्या. इतर पॅथीचे भरपूर त्यांच्या ट्रीटमेंट झालेल्या होत्या. खूप साशंक होत्या. तर मी इथे हे सांगू इच्छिल की गुगलवरचं ज्ञान किंवा आपण इकडून तिकडून वाचलेलं ऐकलेलं ज्या काही कन्सेप्ट असतात त्या तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारा. त्या मिसकन्सेप्ट असतील ते सॉल्व्ह करून घ्या, परंतु त्यांच्यावर विश्वास ठेवा. आणि मी त्यांनाही तेच सांगितलं होतं, जर तुम्हाला विश्वास नसेल तर तुम्ही ट्रीटमेंट बंद करा, परंतु गोष्टीचा राग न मानता ट्रीटमेंट व्यवस्थित पूर्ण केली. किंवा IBSचा पेशंट असतो तो खूप बिथरलेला असतो. कोणतीही गोष्ट सुरू केल्यानंतर आपल्या पोटाला कोणता त्रास होईल, मोशनला खूप झालं तर खूप विकनेस येतो, अँझायटी या लोकांमध्ये असते. विशेषतः माझ्याकडून जे सांगणं असतं की समोरच्याचा वेळ आणि पैसा दोघंही महत्त्वाचे असतात आणि डॉक्टरांचा नाव हे खूप महत्त्वाचं असतं, कारण तुम्हाला रिझल्ट मिळणं आवश्यक असतं. त्यांना कसा फरक पडला ते त्यांच्या तोंडून सांगताय. पुढची क्लिप नक्की बघा आणि तुम्हालाही व्हिजिट करायचं असेल तर तुम्ही विचार नक्की करा. धन्यवाद. नमस्कार, मी IBSची पेशंट आहे. तर 1 महिन्यापासून मी मॅडम यांच्याकडे ट्रीटमेंट घेते आहे. तर मॅडमच्या ट्रीटमेंटने मला जवळजवळ 90% पूर्ण आराम मिळाला आहे. डोकं पण खूप दुखायचं, तो पण मला 90% पूर्ण आराम मिळाला आहे. आता मला म्हणजे एवढं बरं वाटतंय ना की वॉशरूमच्या नंतर जो विकनेस यायचा तो पण अजिबात येत नाही आणि डोकंही दुखत नाही. आणि यासाठी मी मॅडमचे कोटी कोटी धन्यवाद करते.